नमस्कार. मुलांच्या जगात नकाशा म्हणजे काय बरं? फक्त काही रेषा आणि चित्र? छे, अजिबात नाही. नकाशा म्हणजे जागा आणि दिशा समजून घेण्याचं एक खूपच खेळकर साधन आहे. चला तर मग आज आपण मुलांसाठी नकाशा शिकण्याचा हा प्रवास एकदम सोपा आणि मजेदार कसा बनवता येईल हे पाहणार आहोत. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न, आपल्या लहानग्यांना जागा आणि दिशा या गोष्टी समजावणार कशा? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, नाही का? चला, याचं उत्तर काही सोप्या आणि मजेशीर टप्प्यांमध्ये शोधूया. चला, अगदी सोप्या व्याख्येपासून सुरुवात करूया. नकाशा म्हणजे काय? तर नकाशा म्हणजे एखाद्या जागेचं चित्र. बस, एवढी साधी सोपी संकल्पना एकदा मुलांच्या डोक्यात बसली ना, की पुढचा प्रवास खूप सोपा होऊन जातो. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी नकाशा म्हणजे नक्की काय? त्यानंतर आपण 3 वेगवेगळ्या वयोगटांचा प्रवास बघू. निरीक्षक, मार्गदर्शक आणि मग रचनाकार. आणि हो, शेवटी या सगळ्यामधून शिकण्यासारखं काय आहे तेही पाहू. तर नकाशा शिकण्याची पहिली पायरी म्हणजे अवकाश आणि दिशा या 2 अगदी बेसिक संकल्पना समजून घेणं. म्हणजे कोणती वस्तू कुठे आहे आणि तिथे पोहोचायचं कसं, हे एकदा समजलं की नकाशाचा मूळ उद्देशच सफल झाला म्हणून समजा. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. हा वयोगट आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांचा, ज्यांना आपण म्हणूया निरीक्षक. या वयात त्यांचं मुख्य काम काय असतं? तर आपल्या आजूबाजूच्या वस्तू आणि त्यांची जागा ओळखणं. ह्या वयोगटात ना संवाद खूप महत्वाचा असतो. म्हणजे बघा, शिक्षक किंवा पालक किती सहज विचारू शकतात, समीर, मला सांग बघू, टेबल कुठे आहे? अशा साध्या प्रश्नांमधून मुलाला आपल्या आजूबाजूच्या जागांबद्दल बोलायला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं. हा जो वस्तू कुठे आहे नावाचा खेळ आहे ना, तो आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये खेळू शकतो. पहिलं म्हणजे प्रश्न विचारा. दुसरं म्हणजे मुलाला ती जागा बोटाने दाखवायला सांगा. आणि तिसरं, वर, खाली, पुढे, मागे असे शब्द वापरून त्याच्याशी बोला. आणि गंमत म्हणजे याच सोप्या खेळातून मुलं वर, खाली, पुढे, मागे हे महत्वाचे शब्द शिकतात. आणि हेच शब्द पुढे जाऊन त्यांच्या दिशाज्ञानाचा पाया बनतात. हीच गोष्ट तुम्ही घरी सुद्धा अगदी सहज करू शकता. खेळण्यांची जागा हा तर एक खूपच मस्त खेळ आहे. मुलाला सहज विचारा, अरे तुझी बाहुली कुठे आहे? कपाटात आहे की पलंगावर? वस्तू शोधता शोधता त्याला तिची जागा सांगायला लावा. बरं, आता पुढचा टप्पा बघूया. 4 ते 5 वर्षांचा. या वयात मुलं निरीक्षकाची भूमिका सोडून मार्गदर्शक बनतात. आता फक्त वस्तू कुठे आहे हे महत्वाचं नाही, तर तिथे जाण्याचा मार्ग सांगणं हे जास्त महत्वाचं ठरतं. आता बघा, इथला संवाद थोडा वेगळा असतो, जास्त वर्णनात्मक. शिक्षक विचारू शकतात, रिया, तू घरातून निघाल्यावर शाळेत कशी येतेस? सरळ येतेस का? ह्यातून मुलाला प्रवासाची आठवण करायला आणि त्याचं वर्णन करायला मदत होते. मार्गाबद्दल बोलायची ही गंमत सुद्धा आपण 3 स्टेप्समध्ये करू शकतो. पहिलं, मुलाला त्याच्या रोजच्या प्रवासाबद्दल विचारा, म्हणजे शाळेत किंवा बागेत जाण्याबद्दल. दुसरं, त्याला तो मार्ग आठवून सांगायला मदत करा. आणि तिसरं, सरळ, वळण असे दिशा दाखवणारे शब्द वापरण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. आणि याच टप्प्यावर मुलांच्या शब्दसंग्रहात नवीन शब्दांची भर पडते, जसं की सरळ, वळण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे. आता ते फक्त जागा नाही, तर मार्गाचं वर्णन करायला शिकतात. घरी करून बघायला एक सोपी आयडिया आहे. दुकानाचा रस्ता. जवळच्या दुकानात जाताना मुलाला विचारा, आता सांग बघू, आपण कुठे वळायचं? डावीकडे की उजवीकडे? यातून त्याला प्रत्यक्ष अनुभव मिळतो, जो खूप महत्वाचा आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात क्रिएटिव्ह टप्प्यावर. 5 ते 6 वर्षांची मुलं, जे आता बनणार आहेत रचनाकार. आता ते फक्त सूचना ऐकत नाहीत, तर स्वतः सूचना देतात आणि चक्क नकाशासुद्धा काढू शकतात. खजिना शोध हा तर या वयोगटासाठी एकदम परफेक्ट खेळ आहे. एका मुलाने वस्तू लपवायची, मग त्याने इतरांना सूचना द्यायच्या आणि बाकीच्यांनी तो खजिना शोधायचा. विचार करा, किती मजा येईल. आणि यातली खरी गंमत काय आहे माहितीये? सूचना 2 प्रकारे देता येतात. एक म्हणजे तोंडी, जसं की वर्गाबाहेर जा, पायरीच्या बाजूला बघ, कुंडीच्या मागे आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे थेट वर्गाचा एक साधा नकाशा काढून देणं, चित्राच्या रूपात सूचना देणं.
हेच तर नकाशा शिकण्याचं खरं यश आहे. घरी करून पाहण्यासाठी शेवटची पण मला वाटतं सगळ्यात महत्वाची कृती म्हणजे माझे घर. मुलाच्या हातात एक कोरा कागद आणि पेन्सिल द्या आणि त्याला त्याच्या घराचा नकाशा काढायला सांगा. त्याला विचारा, आपलं स्वयंपाकघर कुठे आहे, हॉल कुठे आहे. हा त्याचा पहिला स्वतः तयार केलेला नकाशा असेल. तर मग या संपूर्ण प्रवासातून मुलांना काय शिकायला मिळालं? प्रत्येक वयोगटाप्रमाणे त्यांच्यात कोणती कौशल्य तयार होतात हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर बघा, हा विकास कसा टप्प्याटप्प्याने होतो. 3 ते 4 वर्षांचं मूल वर, खाली असे शब्द वापरू लागतं. 4 ते 5 वर्षांचं झाल्यावर ते साध्या सूचना पाळायला शिकतं आणि 5 ते 6 वर्षांचं झाल्यावर ते नकाशासारख्या सूचना समजून योग्य जागी पोहोचतं. हा एक नैसर्गिक आणि टप्प्याटप्प्याने होणारा विकास आहे. तर मग ह्या प्रवासाला सुरुवात करायला तयार आहात? जरा विचार करा, आपल्या लहान गॅसचा पहिला नकाशा कशाचा असेल? त्याच्या खोलीचा, घराचा की बागेचा? सुरुवात कुठूनही करा, पण ती नक्की करा.